3 महिन्यांपूर्वी झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र निवडणुकीनंतरही महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीसह स्थायी समिती, शिक्षण मंडळ, परिवहन समिती तसंच इतर विषय समित्या अद्याप गठीत झाल्या नाहीत. यामुळे इच्छुकांमधून नाराजीचा सूर उमटत असतानाच आता त्यावर भाजप आमदार संजय केळकर यांनीही प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या बाजूने या विषयात कोणताही अडथळा नाही आणि अडवण्याचंही काही कारण नाही. लवकरात लवकर निर्णय होईल असंही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे 75, भाजपचे 28, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 12, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 9, MIM 5, शिवसेना उभाटा 1 आणि अपक्ष 1 असे 131 नगरसेवक निवडून आलेत. या निवडणूक निकालानंतर 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना शिंदे गट पक्षाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळकर यांची महापौरपदी तर भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हनुमंत जगदाळे यांची सभागृह नेता पदावर तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नगरसेवक शानू पठाण यांची विरोधी पक्षनेता पदावर निवड करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेत शिवसेना शिंदे गट आणि भाजप महायुतीची सत्ता असून या दोन्ही पक्षांचे 131 पैकी 104 नगरसेवक आहेत. इतकं असतानाही पालिकेतील स्थायी समिती, शिक्षण मंडळ, परिवहन समिती, 5 विषय समित्या गठीत होऊ शकल्या नाहीत आणि स्वीकृत नगरसेवक नियुक्ती झाली नाही. त्यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला असून त्यावर आता भाजप आमदार संजय केळकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ठाण्यातील कोर्टनाका येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनानिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आमदार संजय केळकर यांनी अभिवादन केलं. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. याच्यामध्ये आहात, भाजप देखील सहभागी आहे सत्तेमध्ये, नेमकं काय अडलं? नाही, कुठे अडलंय मलाही कळत नाहीये. कारण की आता 2.5 महिने झाले. खरं म्हणजे हा लोकशाही प्रणालीमध्ये एवढ्या वर्षानंतर निवडणुका झाल्या, लोकप्रतिनिधी निवडून आले आणि त्यांना देखील निरनिराळ्या प्रकारचं काम आणि अधिकार हे दिले पाहिजेत. हे समित्या हेच त्यांना योग्य प्रकारचा अधिकार देण्याचे ठिकाण आहे. मला वाटते शिंदे साहेबांनाच विचारायला पाहिजे की हे का अडलेलं आहे आणि त्यांना देखील मी आपल्या माध्यमातून निश्चितपणे विनंती करेन की लवकरात लवकर, कारण अनेक महापालिकांमध्ये महाराष्ट्रातल्या झालेलं आहे आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील भरभक्कम अशा प्रकारचं बहुमत आहे आणि त्यामुळे हे जेवढ्या लवकर होता येईल तेवढं व्हायला पाहिजे, दिरंगाई टाळायला पाहिजे. ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे सेनेचे उमेदवार सुधीर कोकाटे यांचा प्रचार केल्याच्या रागातून शिंदे सेनेचे कार्यकर्ते अनिल उर्फ बाळा धावड यांच्यासह 4 जणांनी शिंदे सेनेचे उपविभाग प्रमुख नरेश मालुसरे यांच्यावर सोमवारी रात्री हल्ला केला. त्यातील जयंत उर्फ जॅकी भोईर यानं मालुसरे यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी धावड याच्यासह 4 विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती ठाणे नगर पोलिसांनी दिली आहे. मालुसरे 13 एप्रिल रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास टेंभिनाका येथील शाखेजवळ दुचाकी घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी अनिल उर्फ बाळा, जयंत उर्फ जॅकी, खली राहणार कोपरी आणि देशमुख आदींनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली असं मालुसरे यांनी तक्रारीत म्हटलं आहे. निखिल बुडजोडे यांच्या गटानं मालुसरे यांच्यावर हल्ला केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आपण 14,000 मतांनी निवडून आलो. हल्लेखोरांवर कारवाई करावी अशी मागणी शिंदे सेनेचे नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी केली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये.
भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील कोळशेत रोडवरील ढोकाळी नाका परिसरातील एव्हरेस्ट वर्ल्ड सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झालाय. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार सोसायटीतील अनेक रहिवासी या समस्येमुळे त्रस्त झाले असून वाढत्या भटक्या कुत्र्यांमुळे सकाळी किंवा उशिरा रात्री फिरायला बाहेर पडणंही नागरिकांसाठी धोकादायक झाले. या परिस्थितीचा परिणाम लहान मुलांवरही होत असून इयत्ता 4थीत शिकणारा 8 वर्षांचा रियांश सिंग हा देखील या समस्येमुळे प्रभावित झालेल्या मुलांपैकी एक आहे. त्यामुळे सोसायटीमधील मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. रहिवाशांचा आरोप आहे की वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झाली नाही. तसंच काही प्राणीप्रेमी सोसायटीच्या आवारातच भटक्या कुत्र्यांना खाऊ घालत असल्याने ही समस्या आणखीन वाढत असल्याचंही नागरिकांचं म्हणणं आहे. दरम्यान या प्रकरणी प्रशासनाकडून अद्याप कडक कारवाई झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारकडून लोकसभा सदस्यांच्या जागा वाढवण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकण्यात आले. केंद्रानं लोकसभेतील खासदारांची संख्या 543 वरून 850 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव तयार केलाय. या विधेयकाचा मसुदा खासदारांना देण्यात आलाय. त्यामुळे प्रलंबित असलेले महिला आरक्षण कायदा लागू करणे आणि मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले. त्या काळात घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करण्याचा विचार सरकार करत आहे. केंद्र सरकारने संसद आणि राज्याच्या विधानसभांसह महिला आरक्षणाशी संबंधित 33% आरक्षण कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी आणि 2011च्या जनगणनेनुसार मतदारसंघाची पुनर्रचना करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले. केंद्र सरकारच्या मसुद्यानुसार लोकसभेच्या 815 जागा या राज्यांसाठी असणार आहेत, तर 35 जागा केंद्रशासित प्रदेशांसाठी असणार आहेत. या जागांची एकूण बेरीज 850 इतकी होते. वाढीव खासदार संख्या 2029च्या लोकसभा निवडणुकीत लागू होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचे प्रयत्न सुरू झालेत, तर विरोधी पक्षांमध्ये याला आव्हान देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. 2011मध्ये झालेल्या जनगणनेच्या आधारावर ही पुनर्रचना केली जात असल्याचा मुद्दा विरोधक मांडणार आहेत. आम आदमी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, द्रमुक या पक्षांसह इतर पक्षांनी मतदारसंघ पुनर्रचनेसाठी 2021च्या जनगणनेचा आधार घेतला जावा अशी मागणी केली आहे. लोकसभेत मांडल्या जाणाऱ्या महिला आरक्षण अर्थात नारी शक्ती वंदन कायदा आणि प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचनेमुळे लोकसभेतील खासदारांची संख्या वाढल्यानंतर महाराष्ट्रातील खासदारांचा आकडा देखील वाढणार आहे. महाराष्ट्रातून सध्या 48 खासदार लोकसभेत जातात. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर ही संख्या 72 इतकी होईल. म्हणजेच महाराष्ट्रातून 72 खासदार लोकसभेत जातील अशी शक्यता आहे. 4 सालों में, क्योंकि 4 साल बाद चुनाव लगने वाले हैं, 4 सालों में किस प्रकार से कांग्रेस बढ़ेगी और चुनाव को साथ? देखिए, बड़ा महत्वपूर्ण सवाल आपने किया कि चुनाव 4 साल बाद होंगे, डिलिमिटेशन होने जा रहा है। डिलिमिटेशन पर भी सवाल है। 16, 17, 18 3 दिन पार्लियामेंट में डिबेट होगी। बीजेपी डिलिमिटेशन को 2012 की जनसंख्या के आधार पर करना चाहती है। कांग्रेस पार्टी की मांग है कि जनसंख्या को नए सिरे से उसको किया जाए, इकट्ठा किया जाए डेटा, और उसके हिसाब से डिलिमिटेशन किया जाए। नंबर 1। नंबर 2, ऐसा लग रहा है और ऐसी मैसेज आ रहा है कि 1 नेशन 1 इलेक्शन का जो मॉडल है उस पर 12 राज्य लिए जाएंगे। 2029 का जो पार्लियामेंट का चुनाव होगा, उस पार्लियामेंट के चुनाव में 1 साल के अंदर जितने राज्य हैं, जैसे आपका जो चुनाव होता है महाराष्ट्र का 6 महीने बाद होता है, महाराष्ट्र का, हरियाणा का 6 महीने बाद होता है। उसके पहले राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, तेलंगाना 6 महीने पहले होता है। मिजोरम वगैरह भी इस बार है। तो पार्लियामेंट का इलेक्शन, 12 असेंबली कॉन्स्टिट्यूएंसीज का इलेक्शन और डिलिमिटेशन, यानी 33% सीट बढ़ेगी, 33% महिलाएं आ जाएंगी। तो
पूरा नैरेटिव बदलने वाला है देश की राजनीति का, न केवल आपकी स्टेट का नहीं, पूरे देश में बदलेगा। तो इसलिए ये जो अगला फेज है ये बड़ा इंपॉर्टेंट है। और पार्लियामेंट का चुनाव और असेंबली का चुनाव क्या एक साथ होगा 29 में, 6 महीने पहले हो जाएगा। तो हमें उम्मीद है कि हम उस पर काम अभी से कर रहे हैं कि आइडेंटिफिकेशन ऑफ न्यू लीडरशिप, यंग लीडरशिप, वुमेन लीडरशिप, वीकर सेक्शन की लीडरशिप, और खास तौर से जो NSUI यूथ कांग्रेस बैकग्राउंड के लोग हैं, जो कार्डर है हमारा आइडियोलॉजिकल जो हमसे जुड़ा हुआ है, उस कार्डर को हम कैसे आइडेंटिफाई करें, कैसे उसको इंपायर करें, कैसे उसको कॉन्स्टिट्यूएंसीज के लिए खड़ा करें। और थाना जैसे स्टेट, राहुल जी ने एक बार कहा था, मुझे याद है 2009 में, कि जो टफ सीट्स है उन टफ सीट्स पर यंग लोगों को चुनाव लड़ना पड़ेगा। मुझे याद है मानिक टैगोर हमारे मित्र थे, उनको तमिलनाडु में वाइको के खिलाफ लड़ाया, अशोक तंवर को चौटाला के खिलाफ लड़ाया। मेरी खुद की जो सीट थी वो 32 साल से कांग्रेस हार रही थी, 2000-3000 वोट आती थी, तो मुझे दे दिया, मैं भी जीता, मानिक जी भी जीते, अशोक तंवर भी जीते, मीनाक्षी नटराजन भी जीती, AICC की सारी लीडरशिप वो लोग आ गए। हमारी कोशिश होगी कि नए लोगों को आइडेंटिफाई करें जो चैलेंज लेने का जज्बा हो, जैसे हमारे अभिजीत भाई ने लिया। क्या लिया कि चले गए गडकरी की सीट पर, हिम्मत नहीं थी लोगों की, बगैर MLC जीत कर आ गए। ऐसे लोग आएंगे। अध्यक्ष जी हमारे बहुत फाइटर आदमी हैं, इनको कैसे हम इंपायर करें। सर जैसे हमारे सीजन्ड आदमी है, इनका जो तजर्बा है उसको कैसे यूटिलाइज करें। तो ये सब करके हम लोग कोशिश कर रहे हैं, अच्छा होगा। इस राज्य में कांग्रेस वापस आएगी, हमारा संकल्प है और हम करेंगे। डिलिमिटेशन के साथ